आदरणीय बापटसाहेब हे राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होते आणि केवळ आपल्या पक्षामध्ये किंवा मित्रपक्षामध्येच त्यांचे चाहते होते असं नाही, तर सर्वच पक्षामध्ये त्यांचे चाहते होते आणि अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी सर्वांशी राखलेले होते. मला 5 वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. थोडासा मिश्किल स्वभाव आल्यानंतर थोडंसं आपल्यापेक्षा असलेल्या ज्युनियर आमदारांशी कसा संवाद साधायचा हे नेहमी लॉबीमध्ये बसून आम्ही त्यांचं त्या स्वभावाचा निश्चितपणे आम्हाला तो स्वभाव कळायचा की प्रत्येकावर प्रेम करणारे आणि तेवढेच दिलखुलास असं ते व्यक्तिमत्व होतं. सामाजिक बांधिलकी तर होतीच, परंतु महाराष्ट्रामधून ज्याला दिल्लीला जायचा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेला कधीतरी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं. नेहमीच महाराष्ट्रामध्ये ते आमदार राहिले, मंत्री राहिले आणि विशेषतः पुण्यावर त्यांचा एवढा जिव्हाळा होता की त्यांचा एक मला माहिती नाही आता त्याला नेमकं सॅटर्डे क्लब वगैरे काहीतरी ते म्हणायचे आणि त्याच्यामध्ये गिरिजा कट्टा एक होता आणि त्यांचा एक मित्रमंडळाचा एक हे ठरलेला दिवस होता. त्या दिवशी ते सर्व लोक भेटायचे, गप्पा तर व्हायच्याच आणि त्या गप्पामधून एक नवीन विकासाच्या संकल्पना साकार व्हायच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जग असतं हे याच्यावर विश्वास ठेवणारा एक सच्चा कार्यकर्ता आज आमच्यातून हरपलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि त्यांचं प्रेम महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये त्यांचे मित्र होते, त्यांच्याशी संबंधित होते, त्या सर्वांनाच कधीही न भरून निघणारी अशी हानी झालेली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि जेवढं प्रेम बापट साहेबांनी केलं तेवढ्याच अगत्याने त्यांचे कुटुंबीयसुद्धा सर्वांची वागत आलेले आहेत. ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जेवढी हानी पुण्याची झालेली आहे तेवढीच महाराष्ट्राची सुद्धा हानी झालेली असं मी समजतो. सर, आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं हे केलं, नियोजन केलेलं आहे का की अवकाळी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नाही, काय झालं की मी थोडंसं लवकर निघालेलो होतो आणि माझे सांगोल्याला कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या मिटिंगला जरी मी हजर राहू शकत नसलो तरी कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल आणि मी आज सकाळीसुद्धा बोलताना सांगितलेलं होतं की पूर्णच वेळ म्हणजे जवळजवळ फक्त 24 तास महाराष्ट्राच्या बाहेर असल्यानंतरसुद्धा त्याचासुद्धा इश्यू होऊ शकतो हे मी पहिल्यांदाच बघितलं. कशा तऱ्हेच्या राजकारणाला आपण सामोरं जातो. शेतकऱ्यांना 100% लवकरात लवकर मदत झाली पाहिजे ही प्रत्येकाचीच भावना आहे आणि त्या दृष्टीने लवकरात लवकर पंचनामे होण्याच्या दृष्टीने जरी आदेश दिलेले असले तरी एक विषय मंत्रिमंडळामध्ये चर्चेला आलेला होता आणि तो म्हणजे सॅटेलाईटद्वारे पंचनामे करायचे की ज्याच्यामधून आपण तातडीने मदत शेतकऱ्यांना देऊ शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही, पण त्याच्यामध्ये राजकारण करणं हे योग्य नाही कारण प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा तो विषय आहे आणि त्याच्यामध्ये 100% ती मदत पोचेल याची मला खात्री आहे आणि याच सरकारने ते सगळे निर्णय घेतलेले आहेत. मग तो सातत्याच्या पावसामध्ये देण्याच्या कॉम्पन्सेशनचा असेल, NDRFच्या दुप्पट दराने कॉम्पन्सेशन देण्याचा असेल किंवा त्यांना अत्यल्प दरामध्ये विम्याचं कवच देण्याचा निर्णय असेल, प्रत्येक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भात जो अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आहे शासनाचा आणि तो येत्या वर्षभरामध्ये ज्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे की ज्यावेळेला क्रॉप येतं विशेषतः फलोद्यानाचं त्यावेळेला त्याचे रेट कोसळतात, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची साखळी महाराष्ट्रामध्ये उभारली जाणार आहे आणि संपूर्ण भारताला आदर्श ठरेल असा तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही कार्यक्रमाची ताबडतोब अंमलबजावणी होत नाही, परंतु अशा रीतीचे दूरगामी कार्यक्रम हे सरकारकडून त्या ठिकाणी राबवले जात आहेत. आशिष शेलार म्हटले की महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली तर उपमहापौरपद हे RPI गटाचं असेल, मात्र मग शिंदे गट किंवा शिवसेनेला कुठलंही स्थान नाही आहे का किंवा ही धुसफूस महायुतीत पाहायला मिळते, कसं तुम्ही बघताय? आम्ही युती आहोत आणि युती असल्यामुळे आमचे अतिशय चांगले असे संबंध आहेत. कोण महापौर होणार, कोण उपमहापौर होणार हे शेवटी आपापसात बसून ठरवायचं असतं. आम्ही कुठल्याही पदासाठी भांडत नाही. जर आमचे आमदार कमी असूनसुद्धा आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होऊ शकतात हे आमच्या
गाढ मैत्रीचं आणि त्याच्याचबरोबर पंतप्रधान महोदयांचं बाळासाहेब ठाकरेंच्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे असं मी समजतो. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या दाखवलेल्या रस्त्यावर चालत असताना मुंबईतील मराठी माणसांना न्याय द्यायचा आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वांनाच न्याय देत असताना त्यांना चांगली शुद्ध हवा ही पहिली प्रायोरिटी आहे. म्हणून काल मी लखनौला गेलेलो होतो, त्याला लखनौने केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचं मी तिथं पाहणी केली. ते प्रयोग आम्ही मुंबईमध्ये सुद्धा राबवणार आहोत. खरं तर मुंबईवर जे हक्क सांगतात त्यांनी 2.5 वर्षामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबईमध्ये काहीही केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. केंद्र शासनाने मदत केली, ते पैसे फक्त बसेसच्या खरेदीसाठी वापरण्यात आले आणि तिथंसुद्धा आपल्याला माहिती आहे की लोक अनेक आरोप झाले. कालच आपण बघितलेलं आहे की 1000 कोटीचा स्टुडिओ त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्या स्टुडिओला भेट द्यायला दोन्ही मुंबईचे पालकमंत्री होते. म्हणजे CRZचं सरळ व्हायोलेशन करायचं आणि मंत्र्यांनी तिथं भेट द्यायचं असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. एवढा बेजबाबदारपणा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झालेला नाही आहे. मेट्रोचं काम बंद पाडण्यात आलं. मेट्रोमुळे 30% प्रदूषण हे वाहनांचं कमी होत असतं. तो प्रकल्प मागे पडला, तो आता वेगाने आम्ही पूर्ण करतो आहे. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसताना त्या ठिकाणी केवळ इंटरनॅशनल आपल्याला बक्षिसं मिळावी म्हणून काहीही करत राहणं याला पर्यावरणाचं रक्षण म्हणत नाहीत. आज महाराष्ट्रातल्या नद्या या भारतातल्या सर्वात जास्त प्रदूषित नद्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष केलं गेलं नाही. आम्ही त्याच्यासाठी भारताच्या स्तरावरचे सगळे टेक्निशियन्स बोलवले, सगळे टेक्नोक्रॅट्स बोलवले आणि एक धडक कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे पर्यावरणाच्या रक्षणाच्या संदर्भात राबवत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि माझी खात्री आहे की त्याच्यामुळे येत्या 2-3 वर्षामध्ये आपण जलप्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणावर तर येत्या 6 महिने वर्षामध्येच आम्ही मात करू आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला एवढी उत्कंठ आहे. मला बरं वाटतं मला भाजपच म्हणले की RPI उपमहापौरपद नाही. हे बघा, एक गोष्ट अशी आहे की मैत्रीमध्ये पदांची चर्चा असता कामा नये. लोकांना काय द्यायचं हे महत्त्वाचं आहे. मुंबईच्या जनतेला आम्ही काय देऊ शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईची सेवा सगळ्यात जास्त पोलीस करत असतात. दिवस रात्र तिथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हँडल करतात. कोविडची सिच्युएशन तुम्ही त्यांच्या राहण्याच्या घरांची परिस्थिती बघितली, एवढी खराब होती. आम्ही प्रत्येक कॉलनी पोलिसांच्या रिपेअर करण्याचा निर्णय घेतला. नवीन बांधू तेव्हाला बांधू, म्हणजे बांधायचं काम जोरात चालूच आहे. परंतु त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मुंबईचा पालकमंत्री म्हणून आम्ही सुरू केलं. तुम्ही जे सारख्या हॉस्पिटलमध्ये जिथं संपूर्ण भारतातून पेशंट येतात, दोन्ही एन्जिओप्लास्टीची मशीन बंद पडलेली होती. ही काळजी तुम्ही मुंबईची घेतली का हा प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये ज्या ज्या गोष्टी आता घडत आहेत मुंबईची, मग त्या ठिकाणी समाज मंदिरं असतील, सगळ्या समाज मंदिरांची दुरुस्ती होते आहे. समाज मंदिरांच्या शेजारी मुलांसाठी रीडिंग रूम्स होत आहेत, लायब्ररीज होत आहेत. हेच मुंबईचा कायापालट होतो आहे. तिथल्या आरोग्याच्या सेवा सुधारत आहेत, तिथं सुशोभीकरण होतं आहे. शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचा तो आत्मा आहे आणि म्हणून तिथं राजकारण नाही अशी आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावर हे करण्यापेक्षा आम्ही मुंबईच्या जनतेला काहीतरी दिलं पाहिजे आणि मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवलं पाहिजे हा आमचा निर्धार आहे आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवू. आणि केवळ मुंबईपुरतं हे मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर हे सुधारलं पाहिजे. ही मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांची भूमिका आहे. आम्ही सर्व लोक त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. कालची जी अयोध्या वारी झाली याच्यामध्ये ठाण्यातील गुंड सिद्धेश अभंगे हा सुद्धा त्या विमानामध्ये होता, जिथं मुख्यमंत्री होते. त्यांच्याच 3-4 लाईनीच्या मागे तो बसलेला होता. याच्यावरती आता अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे की गुंडांना घेऊन मुख्यमंत्र्यांनी अयोध्या वारी केलेली आहे, हे योग्य आहे. हे बघा, अयोध्येला कोण येतात हे का प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवला नाही. सर्वच रामभक्तांनी जर आपण ज्याला असं म्हणतो की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर त्यांचं काय मला बॅकग्राऊंड माहिती नाही, करंटली त्यांच्यावर काही गुन्हे आहेत का म्हणून. तर मला असं वाटतं की मग त्यांच्यावर असलेल्या सगळ्या लोकांचा जर इतिहास काढला तर मग हे प्रत्येकावर एकामेकावर आरोप करण्याचीच फाईल सुरू होईल. जे महाराष्ट्राचं जे एक सामाजिक आणि वैचारिक अशी जी आपल्याला वारसा मिळालेला आहे त्याला हे धरून नाही. तुम्ही एकतर रामाच्या दर्शनावर सुद्धा टीका केली, त्याला तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही. आपल्या स्वार्थासाठी रामाचा वापर करून घ्यायचा
जे श्रीराम मंदिर उभं राहतं आहे, प्रभू श्रीरामाचं मंदिर, त्याला कधीही महाराष्ट्राचं सागवान जावं असं त्यावेळेला वनमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना वाटलं नाही. उद्धव साहेबांना होते ना ते वनमंत्र्याचा चार्ज उद्धव साहेबांकडे होता. नुसतीच अयोध्येची वारी करायची राजकीय मायलेज मिळवण्यासाठी आणि राम मंदिरासाठी काय करायचं असेल तर मग ते करू शकले असते त्या काळामध्ये. मग ते करण्यासाठी सुधीरजी मुनगंटीवार साहेबांना का वनमंत्री व्हायला लागलं हा प्रश्न आहे. मनापासून प्रेम करा. आज माझा सांगोल्याला कार्यक्रम आहे तरी मी पंढरपूरला जाऊन दर्शन घेणार ना. ही आमची संस्कृती आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट निहाळत बसा. म्हणून आम्हाला सांगायचं आहे की आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही आहे. जो रामभक्त म्हणून गेला असेल आणि त्याच्याकडून काही चूक जर झालेली असेल तर त्याला शिक्षा करायला शासन कटिबद्ध आहे. परंतु अशा दृष्टीने तुम्ही चांगल्या कामाला जिथं गेलेलं आहे, संपूर्ण उत्तर प्रदेशची जनता आमच्या स्वागताला तिथं आली, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांवर टीका करत आला आणि त्याच्यामुळे कुठल्याच राज्याशी तुमचा समन्वय राहिलेला नव्हता. अशा तऱ्हेने राज्य चालत नाही. राज्यांच्या समन्वयामधून देश घडत असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नांवर जास्त चर्चा करण्यापेक्षा आमचं योगदान हे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे मराठी भवन, महाराष्ट्र भवन उभारणं ही एवढी मोठी घोषणा आहे की तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे होतं. कसलं राजकारण करताय? बाळासाहेबांचा विचार सोडलाच, परंतु निदान बाळासाहेबांच्या नावाने भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये भवन उभं राहतं आहे याचा तरी आनंद व्यक्त करा. आभार तरी माना की सगळंच सोडून दिलं. त्या दिवशी महाविकास आघाडीची सभा होती, त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा फोटोसुद्धा गायब होता. उद्धव साहेबांना मोठी खुर्ची दिली तर लगेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तक्रार करायला लागतात. तर सगळ्यांनाच खुर्च्या द्या, सगळे मोठ्या मोठ्या खुर्च्या घेऊन बसा. जनतेची किंमत करू नका, फक्त राजकारण करा. असं करू नका एवढंच मला सांगायचं. करा म्हणजे मी काय उपरोधिक बोलत नाही. कुठंतरी या महाराष्ट्राची परंपरा लक्षात ठेवा आणि तसं राजकारण करा. आज मी खरं तर राजकीय हे देण्यासाठी आलो नाही. मी बापट साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बापट साहेबांचा जो एक वारसा होता सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा, तेवढी आठवण जरी आज महाराष्ट्रातल्या या ज्येष्ठ नेत्यांनी ठेवली तरी मला वाटतं की आपण काहीतरी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं असं मला वाटते. उद्या मशाल मोर्चा आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा आणि तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे. एक कालपर्यंत तुमचं राज्य होतं ना. तुम्ही केलेल्या चुका आम्ही सुधारतोय. तुम्ही दिले नाही शेतकऱ्यांना मदत, ती आम्ही त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा केली. त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार. नैसर्गिक आपत्ती 100% आहे. मग नैसर्गिक आपत्तीचं दुःख आम्हाला सुद्धा असतं जेवढं शेतकऱ्यांना आहे तेवढं. जेवढी काय मदत महाराष्ट्र शासनाकडून करता येईल आम्ही 100% करू आणि पुढच्या वेळेला अशा तऱ्हेची पाळी शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून विम्याचं कवच तर आपण त्यांना देतोच, परंतु पुढच्या काळामध्ये शेतीला चांगला भाव कसा मिळेल, त्याचं नियोजन कसं चांगलं होईल याच्यावरसुद्धा सातत्याने विचार चालू असतो आणि आम्ही तो विचार करू आणि आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ. मोर्चे काढायचे असतील तर त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे सत्ता होती त्याला चांगलं कार्य केलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं असं मला वाटतं. सर, अवकाळी पाऊस सगळीकडे पडतो. अकोल्यामध्ये दुर्घटना घडलेली आहे. झाड पडून अनेकांचा जागेचा मृत्यू झाल्याची खूप दुर्दैवी अशी ती घटना आहे. तिथं ताबडतोब मदत कार्य सुरू झालेलं आहे आणि आवश्यक ती सर्व मदत ही मुख्यमंत्री साहेब ताबडतोब घोषित करतील आणि संबंधितांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, परंतु त्यांना वेळेवर मदतसुद्धा तातडीने पोचेल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि ही मदत ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोचत असते. काही मदत करण्याचे अधिकार हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आणि उर्वरित मदत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जाहीर करत असतात आणि त्याच्यामुळे ते त्या संदर्भात आवश्यक ती माहिती प्राप्त झाल्यानंतर ही मदतसुद्धा जाहीर करते. साहेब, म्हणजे हे सरकार मदतीच्या बाबतीत पुढे तुम्ही म्हणता, मग मागच्या सरकारमध्ये तुम्ही होतात, मग ते कुठे कमी पडले? मागच्या सरकारमध्ये मी स्वतः काही मंत्री नव्हतो आणि असं होतं की जे ते मंत्रिमंडळ चालवत होते ते तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादा ते चालवायचे आणि टी व्हीवर उद्धवसाहेबसुद्धा तिथं हजर असायचे त्या बैठकींना. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी तुम्हीसुद्धा ते बघत होता टी व्हीवर, आम्हीसुद्धा बघत होतो आणि आम्ही वर्षाच्या बाहेर 6-6 महिने उभं राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे स्वतःच्या ज्येष्ठ आमदारांनासुद्धा भेटायची ज्यांनी तसदी घेतली नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं. सारखं बोलून आज जनतेमध्ये केवळ आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून जे फिरतायत त्यांचं खरं रूप हे जनतेसमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. कृषी मंत्री म्हणले की हे अवकाळी पर्यटन आहे, म्हणजे पर्यटन शब्द वापरले त्यांनी
एका साईडला शेतकरी चिंतेत आहे असे शब्द वापरणे कितपत योग्य? नाही बघा, त्यांनी असे शब्द वापरणं चुकीचं आहे, परंतु विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल ते बोलले असतील असं मला वाटतं की अवकाळी पावसामध्ये त्यांनी जाऊन काही फरक पडत नाही, बरोबर आहे. ते काय निर्णय घेऊ शकत नाहीत. केवळ लोकांना दाखवायचं म्हणून काहीतरी मागण्या करण्यापेक्षा शासनाच्याला काही जर सकारात्मक सूचना दिल्या तर त्या सूचनाचा नेहमी विचार करता येतो. परंतु भडकवण्यासाठी म्हणून काहीतरी अमाऊंट सांगायची, काहीतरी मागणी करायची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांनासुद्धा माहिती आहे की किती नॉर्म्स असतात. या नॉर्म्सच्या दुप्पट रक्कम त्यांनी कधीही दिली नाही. आणि हेक्टरची मर्यादा ही सुद्धा आमच्या शासनाने वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना 100% दिलासा मिळणार आहे. कुठेतरी शब्दामध्ये कोण चुकलं तर ते चुकलं, त्याला आम्ही चुकलं म्हणू, त्याच्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतील. शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा कुठलाही हेतू त्याच्यामागे नाही. अजित पवार नॉट रिचेबल झालेले होते, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे की त्यांच्या ज्या डिग्रीवरचा जो आक्षेप घेतला जातोय तो घेतला जाऊ नये. ते जगातले एक मोठे व्यक्ती आहेत. एकीकडे कौतुक केलेलं आहे आणि मध्यंतरी ते नॉट रिचेबल देखील झालेले होते. मला वाटतं त्यांचे जो मित्रपक्ष आहे त्याच्यामधले राऊत हे विशेषतः राष्ट्रवादीला खूप जवळचे आहेत. त्यांना एकदा बोलून ह्या इन्स्ट्रक्शन दादांनी दिल्या पाहिजेत. कारण काय बोलायचं, मर्यादा सोडून कुठल्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं, या मर्यादा ते नेहमी ओलांडत असतात. त्याच्यामुळे मुख्यमंत्री ही भारताची शान आहे. आज जगभरामध्ये आम्ही पूर्वी जायचो त्यावेळेला आमच्याकडे कशा दृष्टीने बघितलं जात होतं, आता कशा दृष्टीने बघितलं तर हे तुम्हाला सगळं माहिती आहे. 11व्या क्रमांकावर आपण होतो, आज 5व्या क्रमांकावर आलो आहे. कोणी केलं हे? मेक इन इंडिया कोणी केलं? स्टार्टअप कोणी ची योजना कोणी आणली? वेगवेगळ्या तरुणांना कशा रीतीने स्कोप दिला गेला? आज भारताचं नाव जगभरामध्ये कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून राजकारणासाठी त्यांच्यावरसुद्धा चिखलफेक करणाऱ्या लोकांबद्दल आम्ही फारसं बोलायला नको. भारताची जनता त्यांना योग्य तो धडा देईल. बदललेली भूमिका अजित पवारांची जी बदललेली भाजपच्या जवळची वाटते का तुम्हाला? बघा, दादा हे नेते आहेत. मी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होतो आणि दादांच्या हाताखाली काम केलेलं अतिशय प्रेमळ असा नेता आहे आणि सातत्याने काम करणारा नेता आहे. कुठल्या ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षामध्ये त्यांचा चांगला उपयोग हा जनतेसाठी काम करण्यासाठी होऊ शकतो. परंतु त्यांनीसुद्धा ज्यावेळेला ते सत्तेवर होते त्यावेळेला ज्या पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादीचं राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे मोठा फरक हा महाराष्ट्रामध्ये घडला. आम्हीसुद्धा आमच्या पक्षातून बाहेर पडलो, तरी पण त्यांच्याबद्दलचा आदर कधीही कमी झालेला नाही. त्यांनी महाराष्ट्राची चांगली सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी प्रार्थना. भाजपच्या जवळीक त्यांची वाढली असं वाटतं का, किंवा तुम्ही ऑफर अशी म्हणजे शिवसेनेकडून ऑफर तुम्ही हे तुम्ही मला का विचारता, हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. अजितदादा कालच्या तुमच्या या जे रामाची यात्रा झाली, अयोध्याची यात्रा झाली, त्याच्यानंतर त्यांची टीका केली आहे मी देवळात जातो, मी मंदिरात जातो, परंतु असं कुठलाही पब्लिसिटी स्टंट लोकांना सांगून काही जात नाही मी. हे बघा, असं आहे की त्यांनी व्यक्तिगत देवळामध्ये जाणं आणि प्रभू श्रीरामाच्या मंदिराची भारतामध्ये असलेली उभारणी हे दोन वेगळे विषय आहे. ज्यावेळेला तिथं उत्खनन झालं त्याला खाली प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे अवशेष जे सापडलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघितले पाहिजेत आणि मग भारताच्या संस्कृतीवर कसं अतिक्रमण झालं आणि ते ज्यावेळेला दूर होतं आहे त्यावेळेला तो कुठला व्यक्तिगत प्रश्न नसतो, तो भारताच्या संस्कृतीचा आणि प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेलांनी सोरटी सोमनाथची पुन्हा उभारणी केली, तेवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा तसा पोलादी पुरुष हा भारताला लाभलेला आहे. त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराची पुनरुभारणी करण्याचं काम चाललेलं आहे आणि मला अभिमान आहे की तिथं असलेल्या उभारणी करणाऱ्या इंजिनियरपैकी 60-70% इंजिनियर्स हे महाराष्ट्रातले आहेत. तिथं काम करणाऱ्या कंपन्यांपैकी सर्व कंपन्या या महाराष्ट्रातल्या आहे. तिथं वापरलं जाणारं सागवानी लाकूड हे महाराष्ट्रातून जात आहे, याचा सार्थ अभिमान एक मराठी मनुष्य म्हणून मला आहे. अभिमान आहे, पण अजित पवारांनी अशी टीका केली, असा स्टंट करायची काय गरज होती? तुम्हाला दर्शन तुम्ही दर्शन करा जाऊन. हे बघा, त्याला स्टंट म्हणत नाहीत. दोन सगळ्यात मोठी राज्य, पहिल्या नंबरचं राज्य आहे उत्तर प्रदेश, ज्याच्यामध्ये 22 कोटी लोक राहतात आणि महाराष्ट्र ज्याच्यामध्ये 13 कोटी लोक राहतात. ज्यावेळेला दोन्ही मुख्यमंत्री एकत्र येतात त्यावेळेला त्याच्यामधून जी सकारात्मक ऊर्जा तयार होते ती भारताच्या हिताची आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून
राष्ट्र उभारणीचं काम प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या निमित्ताने होतं आहे, त्याला भेट देणं आणि त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने तिथं महाराष्ट्र भवन उभं होणं, या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या काय खाजगी देवळात जाण्याच्या गोष्टी आहेत का? तिथं जाऊन त्या करायला लागतात. तुम्ही केल्या नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही आम्ही टीका करत नाही. आत्ताच मी सांगितलं की उद्धव साहेब स्वतः वनमंत्री होते, कधी वाटलं नाही की आपल्याकडचं सागवान टेस्ट करून घ्यावं आणि श्रीराम मंदिराला पाठवावं? तुम्हाला का नाही वाटलं? तुम्ही जर रामभक्त होता तर. म्हणून रामाचा उपयोग राजकारणासाठी तुम्ही करता, आम्ही करत नाही. सर, पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरून विरोधकांनी जो काही आरोप केलेला आहे, मात्र शरद पवारांनी हा मुद्दाच होऊ शकत नाही अशा पद्धतीने त्यांची पाठराखण केलेली आहे. एकीकडे देशात महागाई बेरोजगारीचा मुद्दा असताना डिग्रीवरून वाद घालणं हा मुद्दा होऊ शकत नाही असं शरद पवारांचं. आपण म्हटलं ही वस्तुस्थिती आहे. आज बेरोजगारी दूर करणं हे पहिलं आपलं टार्गेट घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी स्किलिंग अप इंडिया ही एक मोठी त्या ठिकाणी मोहीम ही राबवली जाते. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर हल्ली माझी जर्मन शिष्टमंडळाबरोबर भेट झाली. 4 लाख लोक आज जर्मनीला पाहिजेत, ट्रेंड मॅनपॉवर. मग हे देण्याची जबाबदारी ज्यावेळेला मोदी साहेब उचलतात त्यावेळेला त्या 4 लाख भारतीय तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. आणि म्हणून याच्यापुढे जगाचं नेतृत्व हे भारतातल्या युवकांनी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी स्वतः शिक्षणामध्ये एवढा रस घेतला नव्हता, एवढा मोदी साहेब घेत आहेत. अशा नेतृत्वावर टीका करत राहण्यापेक्षा तुमच्या सकारात्मक सूचना असतील तुम्ही द्या, ते स्वीकारतील देशाच्या हिताच्या दृष्टीने, असं मला वाटतं. शिक्षकांच्या संबंधानं प्रश्न, पगार झाले नाही असं शिक्षकांचा तक्रार आहे. सरकार म्हटलं होतं आंदोलन मागे घ्या, तुमचे पगार कापले जाणार. कुठले पगार कापले जाणार नाही? संप काळातले. संप काळात मला हे सगळं चेक करून बघायला लागेल की असं काय झालं आहे का, आणि त्याच्याबाबतची जी पॉलिसी असते ही पॉलिसी शासनाच्या स्तरावर ठरवली जाते. कारण यावेळीचा जो संप झाला तो शिक्षकांपुरता मर्यादित नव्हता, तो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा होता. आणि त्याच्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जे धोरण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेलं असेल तेच आमच्या शिक्षण विभागाला सुद्धा लागू होईल. शिक्षकांना आश्वासन दिलं होतं, शिक्षकांपुरता जो वैयक्तिक मुद्दा आहे मागे घेतल्यानंतर संपदातला पगार कापला जाणार नाही. तरी असं कोणी आश्वासन दिलं होतं? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं असेल तर मुख्यमंत्री ते पाळणार ना. तरी पगार कापले गेले अशा शिक्षक कापले असतील तर मला तुम्ही आत्ता सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट काय माझ्यापर्यंत येत नाही, मी मंत्री आहे. त्याच्यामुळे खालच्या स्तरावर ह्या बाबी होत असतात. त्याची चौकशी करून मुख्यमंत्री साहेबांनी जर तसं आश्वासन दिलेलं असेल तर त्याची पूर्तता होईल, एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. शिक्षण धोरण जे आहे ते बदललं जाणार आहे की काय, त्यावरती सगळी चर्चा सुरू? नवीन शैक्षणिक धोरण हे येत्या जूनमध्ये ज्या शैक्षणिक वर्ष चालू होईल त्याच्यापासून त्याची अंमलबजावणी होते आहे. आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की इंजिनिअरिंगचं शिक्षण हे याच्यापुढे मराठीमध्ये सुद्धा दिलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मराठी शाळेमध्ये जात असलेल्या मुलांना ही एक दिलासा देणारी बातमी आहे. तांत्रिक शिक्षणसुद्धा मराठीमध्ये दिलं जाणार आहे. लवकरच मेडिकलचं शिक्षणसुद्धा मराठीमध्ये दिलं जाणार आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही क्रांती घडते आहे. आणि ह्या क्रांतीचे प्रणेते सुद्धा आदरणीय पंतप्रधानच आहेत. कारण स्वतःच्या मातृभाषेमध्ये ज्या ज्या देशांनी शिक्षण दिलं त्यांनी उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते हे जगाला दिलेले आहेत. आणि भारतसुद्धा तसाच बांधला पाहिजे असं मोदी साहेबांचं दूरदृष्टी आहे. आज किरीट सोमय्या तक्रार दाखल करण्यासाठी येणार आहे पुण्यात. जे शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता त्या प्रकरणी आज त्यांच्यावर तक्रार होणार आहे. मात्र त्यावेळेस शिवसेना एकत्र होती आणि जो प्रकार घडला होता त्यावेळेस शिवसैनिकांनी त्याचा जल्लोष केला होता, स्वागत केलं होतं त्यांनी. आता तक्रार प्रत्येक गोष्ट कोण कसं वागतं याची माहिती माझ्याकडे नसते. स्वतः सोमय्याजी त्यांना काय व्यक्तिगत निर्णय घ्यायचा याचं स्वातंत्र्य त्यांना असतं. आणि त्याच्यामुळे मी कधीही ढवळाढवळ करणार नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला मी आसाममधून आलो आणि पहिलंच भाषण केलं त्यावेळेला मी म्हटलं होतं की उद्धव साहेबांवर टीका होऊ नये. आणि त्यावेळेला त्यांनी ते मागेसुद्धा घेतलेली होती. म्हणजे त्यांना जर कोणी समजुतीने सांगितलं तर ते ऐकतात असा त्याचा अर्थ निघतो. आणि आम्हीसुद्धा हे वागत होतो त्यावेळेला आम्ही चांगलं वागायचं आणि समोरून मात्र नेहमी वाईट वागत राहायचं, याचाच अनुभव मी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता मी त्या गोष्टीत पडत सुद्धा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.